आजपासून जर आपण बघितलं तर आपली जी कंबाईन ग्रुप बी ची एक्झाम आहे तर तिच्यासाठी बरोबर 60 दिवस राहिलेले आहे. मग ह्या येणाऱ्या 60 दिवसांमध्ये आपल्याला कमी वेळामध्ये जास्त आउटपुट देणारे म्हणजे साधारणतः जर आपण बघितलं तर इकॉनॉमिक्सला पूर्व परीक्षेला ग्रुप बी ला साधारणतः 15 मार्क आहे. 15 मार्क विचारले जातात परीक्षेला. मग ह्या 15 मार्कांमध्ये ऍटलिस्ट आपल्याला 13 ते 12 मार्क आले पाहिजे. पण मग हे पुस्तकं पण फार आहे, एवढं कुठे वाचन करायचं आहे का? मग आता एकदम महत्वाच्या विषयावर मी तुमच्याशी आज डिस्कस करणार आहे की इकॉनॉमिक्स मधले सर्वात अधिक महत्वाचे घटक कोणते आहे, म्हणजे त्यांच्यावर जर भर दिला समजा तर साधारणतः 12 ते 13 मार्क तुमचे काय होणार आहे, फिक्स होणार आहे. ओके. मग आता आपण तेच डिस्कस करायचं आहे आणि आपलं मी त्या ज्या संदर्भात आज मी तुमच्याशी बोलतोय की कोणत्या घटकांवर अधिक भर द्यावा जेणेकरून तुम्हाला काय येईल, जास्तीत जास्त मार्क येईल. तसं पाहिलं गेलं ना, इकॉनॉमिक्स जो हा विषय जो आहे हा पूर्णपणे जसा म्हणजे वाचन तर आहेच, पण हा करंट रिलेव्हंट टॉपिक आहे. म्हणजे तुम्ही तर पुस्तक वाचताय पण त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन चालू घडामोडींमध्ये कशी परिवर्तित करता येईल या बाबतीतचा हा विषय आहे. म्हणजे तुम्हाला पुस्तक तर वाचायचं आहे, तो एक भाग आपण वेगळा ठेवू बाजूला, पण त्याच्याशी रिलेटेड जे काही चालू घडामोडी आहे त्या सुद्धा तुम्हाला वाचायच्या आहे. मग आज आपण या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की इकॉनॉमिक्समध्ये प्रिलिम्सला सर आता बरोबर एकूण 60 दिवस राहिलेले आहे. मग ह्या 60 दिवसांमध्ये एकदम कमी घटक करून, कमी घटक म्हणजे एकदम महत्वाचे अति महत्वाचे घटक घेऊन आपण 12 ते 13 मार्क कसे मिळवू शकतो या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. ते तत्पूर्वी हे सेशन सुरू करायच्या अगोदर आपली एकलव्य बॅच आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी या दोन्हींसाठी, राईट. या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असे दोन्ही लेक्चर भेटणार आहे आणि ह्या बॅचची जी मूळ फी आहे ती 5,000 आहे. ओके, मूळ फी. पण आपण ती जी ऑफर फी केली तर ती टोटल किती आहे, 1100 आहे, राईट. मग ह्या बॅचेस मध्ये तुम्हाला काय काय लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, कालावधी 1 वर्ष आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहे, पीडीएफ नोट्स आहे, सराव टेस्ट आहे, प्रश्न विश्लेषण आहे, वैयक्तिक लक्ष म्हणजे कोणते कोणते आपण तुम्ही कोणते घटक केले पाहिजे या संदर्भात सगळी आपण इथं काय करणार आहे, चर्चा करणार आहे. आणि बॅच मध्ये पण त्याच पद्धतीचं काय आहे, मार्गदर्शन आहे. ठीक आहे. मग आता हे इकॉनॉमिक्स जे टोटल जो सब्जेक्ट आहे जो 15 मार्काला आहे, मग याच्यामध्ये सर्वात महत्वाचे घटक सर कोणते कोणते आहे ते डिस्कस करणं आपल्याला गरजेचं आहे. मग कोणते घटक आहे ते आपण अभ्यासू. बघा, लक्ष द्या. मी आता इथे तुम्हाला दिसत आहे, इथे मी सगळे घटकांचे नाव दिलेले आहे, राईट. टोटल जर तसं पाहायला गेलं ना इकॉनॉमिक्स मध्ये टोटल 11 घटक इम्पॉर्टंट आहे. किती घटक इम्पॉर्टंट आहे, 11. आता मार्केटमध्ये बरेच पुस्तकं आहे, मी तुम्हाला पुस्तकही सुचवलेलं होतं. मी तुम्हाला रंजन कोळंबे किंवा देसले ह्या दोघां पुस्तकांपैकी मी तुम्हाला सजेस्ट केलेलं होतं, जे तुम्हाला कम्फर्ट जाईल त्या पद्धतीने तुम्ही करा वगैरे, राईट ना. पण मग आता ते पुस्तक भले मोठे आहे सर, 60च दिवस राहिलेले आहे आणि त्या 60 दिवसांमध्ये कमी वेळामध्ये जास्त आउटपुट देणारे कोणते टॉपिक आहे, तर टोटल एकूण 11 टॉपिक आहे जे आपल्याला प्रॉपरली अभ्यासायचे आहे. मग मी इथे स्टार्ट केलेले आहे, इथे दिसत आहे तुम्हाला. पहिला जो टॉपिक आहे, पहिला टॉपिक तो आहे सार्वजनिक वित्त. हा टॉपिक खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे, सार्वजनिक वित्त. तर या टॉपिक मध्ये काय काय आहे म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये काय काय बघायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये संदर्भ म्हणजे डिस्कस केलं जाईल फिस्कल पॉलिसी म्हणजे अर्थात काय, राजकोषीय धोरण काय आहे, अर्थसंकल्पीय तूट काय आहे, महसुली तूट काय असते, त्याच्यानंतर वित्त आयोग. वित्त आयोग पण याच्यामध्येच येतो. कर संरचना, जे काही कर आहे, जीएसटी वगैरे आहे, हे आणि त्यातली त्यात अंदाजपत्रक, बजेट. ओके, हा सगळा जो टॉपिक आहे हा सगळा कशामध्ये कव्हर होतो, तो सार्वजनिक वित्त याच्यामध्ये कव्हर होतो. सर्वाधिक जास्त प्रश्न आता मी हे जे मांडणी केलेले जे आहे तुम्हाला, हे जे मी टॉपिक दिसत आहे तुम्हाला, मी हे कसे केलेले, सर्वात जास्त मार्क कुठे आहे आणि सर्वात कमी कमी मार्क कसे होत गेले त्या पद्धतीने मी घेतलेले. सर्वाधिक प्रश्न जे दिसतात परीक्षेला, कंबाईन ग्रुप बी असू द्या नाही तर ग्रुप सी असू द्या, तर सर्वाधिक प्रश्न हे आपल्याला कशावर दिसतात, सार्वजनिक वित्तावर दिसतात आपल्याला प्रश्न. ओके. सेकंड नंबरला आपल्याला दिसतंय बँकिंग. आता बँकिंग मध्ये काय आहे, आता बँकिंग मध्ये पहिले मी डिस्कस करतो की कोणते कोणते घटक असतात आणि कोणते कोणते घटक विचारले जातात. मोस्ट ऑफ दी आरबीआयची सगळीची सगळी इन्फॉर्मेशन बँकिंग मध्ये येते, राईट. ते रेपो दर, रिव्हर्स रेपो दर वगैरे सगळी जी सीआरआर, एसएलआर वगैरे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला कशामध्ये, प्लस म्हणजे याच्या सार्वजनिक वित्तमध्ये पण कनेक्शन आहे आणि बँकिंग मध्ये पण आपल्याला काय दिसतं, कनेक्शन दिसतं. मग आरबीआय झालं, त्याच्यानंतर नाबार्ड झालं. मग प्रश्न विचारले जातात, आरबीआयची स्थापना कोणत्या समितीनुसार झालेली आहे किंवा गव्हर्नर काय आहे वगैरे, कोणत्या कायद्याने झालेली आहे या संदर्भात चर्चा केली जाते, राईट.
मग आता आपण जर बघितलं तर नाबार्डवर बरेच वेळा प्रश्न येऊन गेलेला आहे की कोणत्या समितीनुसार ते नाबार्डची स्थापना झालेली आहे, शिखर संस्था आहे ती, राईट, कोणती शिखर संस्था आहे, म्हणजे ते सगळं बँकिंग सेक्टरमध्ये टोटल सगळं डिस्कस केलं जातं, राईट. मग बँकिंग मध्ये म्हणजे सेकंड प्रायोरिटीला आपला जो सब्जेक्ट ठेवायचा आहे तो कोणता आहे तर बँकिंग. पहिला आपल्याला कोणत्या प्रायोरिटीवर ठरवायचं आहे, सार्वजनिक वित्त. सेकंड प्रायोरिटी काय आपलं, बँकिंग. येस. नेक्स्ट तिसरा टॉपिक दिसतोय आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना, हा एक दिसतोय, राईट. आता जर आपण बघितलं आर्थिक नियोजन, ज्यांना आपण प्लॅनिंग कमिशन म्हणतो, काय म्हणतो, प्लॅनिंग कमिशन, आणि ज्याच्यामध्ये पंचवार्षिक योजना, टोटल 11 ते 12 पंचवार्षिक योजना आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासायचं आहे की कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय डेव्हलपमेंट्स झालेल्या आहे वगैरे, जो अति महत्वाचा टॉपिक आहे, विचारतात परीक्षेला प्रश्न असतो. म्हणजे आर्थिक नियोजन म्हणजे प्लॅनिंग कमिशन विषय अभ्यास, आणि प्लस पंचवार्षिक योजना, कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये काय सुरू झालं, कोणता उद्योग सुरू झाला, कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये कशावर भर होता. आता पहिली पंचवार्षिक योजनेवर कृषी क्षेत्रावर भर होता, दुसरी पंचवार्षिक जी योजना होती ही औद्योगिक क्षेत्रावर, मग त्याच्यामध्ये मग ते वृद्धी दर किती होता, हे सगळी जी डिटेल्स आहे हे सगळ्यामध्ये कशामध्ये डिस्कशन केलं जातं, पंचवार्षिक योजनामध्ये. आता तसं पाहिलं तर ना बँकिंगची पण आहे ना करंट रिलेव्हंट प्रश्न आहे, म्हणजे आरबीआयने कुठला काही उपक्रम चालू केला आहे का, तो करंट रिलेव्हन्स येतो, राईट. मग आता आर्थिक नियोजन मध्ये पण प्लॅनिंग कमिशन मध्ये पण आताच महाराष्ट्र सरकारने एक थिंक टँक ओपन केलंय, त्याचं नाव आहे मित्रा म्हणून आहे. ते सगळं मग तो याच्याच बेसिसवर आहे बा, तो आर्थिक नियोजनच्याच थिंक टँक आहे तो. मग ते ठीक आहे. मग हे सगळ्या ज्या गोष्टी आहे या सगळ्या आपल्याला काय करायचं आहे, प्रॉपरली कव्हर करायचं आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, प्रायोरिटी ठरवायची की हे सब्जेक्ट आपल्याला काय करायचं, अगोदर सगळे कम्प्लीट झाले पाहिजे. ओके. मग आता हे 3 मी स्टार्ट केलेले आहे. मग त्याच्यानंतर पुढचे जर आपण बघितले, पुढचे कोणते दिसत आहे. ओके. आता चौथ्या नंबरचा या टॉपिकचा असा टॉपिक नाही, म्हणजे तुम्ही जर बुक्स मध्ये बघत असाल तर बुक्स मध्ये तुम्हाला याचं नाव असं सापडेल, अर्थव्यवस्थाची क्षेत्र, सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी. ओके. आणि मग सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी मध्ये हे प्रकार येतात. ओके. कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र, ज्यांनाच आपण प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक क्षेत्रही असं म्हणतो. हा जो टॉपिक आहे, हा करंट रिलेव्हंट मध्ये पण हा टॉपिक येतो. म्हणजे कृषी क्षेत्र जो आहे, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा किती आहे, आत्ताचा किती वाटा आहे, उद्योग क्षेत्राचा किती वाटा आहे, सेवा क्षेत्राचा किती वाटा आहे, असे काही प्रश्न येतात. जर आपण बघितलं, जस्ट एक आता अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सांगतो मी, भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सर्वात जास्त जर वाटा कोणाचा असेल तर कोणाचा आहे तर सेवा क्षेत्राचा आहे, तृतीय क्षेत्राचा आहे. असे काही प्रश्न आहे जे तुम्हाला इथे कव्हर करावं लागेल. या टॉपिकला करंट रिलेव्हन्स आहे, या टॉपिकला, राईट. सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी, अर्थव्यवस्थेची क्षेत्र मध्ये हा टॉपिक येतो, राईट. मग पुढचा आहे, आता पुढचा जर आपण बघितला 5वा नंबरचा जो आपल्याला टॉपिक दिसतोय, योजना, धोरण, कार्यक्रम, समिती. आता हा जो आहे हा पण करंट रिलेव्हंट टॉपिक आहे. आता हा जर बघितला आता म्हणजे ते क्लिअर करून देतो मी, जस्ट एक माहिती देतो तुम्हाला. आता हे जे आपण बघितलं तर काय बघितलं तर बँकिंग प्लस आणि आपण आर्थिक नियोजन बघितलं तर बँकिंग मध्ये आरबीआयने कुठला काही उपक्रम चालू केलेला आहे का, कोणती योजना चालू केली आहे का, ते तिथं कनेक्शन येईल तुम्हाला, राईट. आता आर्थिक नियोजनच्या बाबतीत मी तुम्हाला महाराष्ट्र सरकारचा एक निर्णय सांगितला की मित्रा ही त्यांनी एक थिंक टँक आणला वगैरे, राईट ना. मग तो जो थिंक टँक आहे, मग तो कशामध्ये बसणार आहे, समजा मित्रावर जर काही क्वेश्चन येत आहे, ओके, मग ते कशामध्ये जाणार आहे, तर ती एक थिंक टँक आहे, म्हणजे ती एक काय आहे, योजनाच आहे, धोरणच आहे. या सगळ्या इन्फॉर्मेशन तिथे कव्हर होणार आहे. म्हणजे हा करंट रिलेव्हंट टॉपिक आहे, राईट. त्याच्यानंतर 6वा नंबरचा जो टॉपिक आहे, कॉमनली दारिद्र्य व बेरोजगारी. याच्यावर काही प्रश्न आहे, दारिद्र्य आणि बेरोजगारी, सापेक्ष दारिद्र्य का असतं, निरपेक्ष दारिद्र्य का असतं, सगळ्या ज्या कन्सेप्ट आहे त्या सगळ्याच्या मध्ये येतात. बेरोजगारीवर जर आपण बघितलं, जर तुम्ही एक छुपी बेरोजगारी, प्रछन्न बेरोजगारी, ज्याची सीमांत उत्पादकता 0 असते, हा कायम प्रश्न आलेला आहे, प्रश्न असतो दारिद्र्य आणि बेरोजगारीवर, या टॉपिकवर. म्हणजे तुम्हाला मी हे असे टॉपिक देतोय जे तुम्हाला मस्ट करायचे, म्हणजे करायचेच आहे. म्हणजे याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला 12 ते 13 मार्क कधी येणार आहे, हे जर टॉपिक तुम्ही जर व्यवस्थित करताय, 11च टॉपिक आहे, जास्त नाहीये, 11च आहे, तेच व्यवस्थित सारखे वाचून त्याला करंट रिलेव्हन्स देऊन तुम्ही आरामशीर येणाऱ्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी मध्ये 12 ते 13 मार्क काय करताय, मिळवताय वगैरे, राईट. त्याच्यानंतर 6 टॉपिक झाले आपले. 7वा टॉपिक आहे भारताचा परकीय व्यापार. मग आता याच्यामध्ये भारताच्या परकीय व्यापारामध्ये मग कोणत्या देशासोबत भारताचा व्यापार चालू आहे,
टक्केवारी किती आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आपण आयात करतोय किंवा कोणत्या गोष्टी आपण निर्यात करतोय, ही सगळी इन्फॉर्मेशन टॉपिक क्रमांक 7 मध्ये तुम्हाला बघावी लागेल. ही पण या टॉपिकला पण करंट रिलेव्हन्स आहे. राईट. पुढचा लोकसंख्या. आता हा जो टॉपिक आहे ना लोकसंख्या, हा तुमचा आहे ना भूगोलमध्ये पण होणार आहे आणि अर्थशास्त्रामध्ये पण होणार आहे. मग तुम्ही करायचं काय माहिती का, एक वन स्ट्रोक प्रॉपरली लोकसंख्याच्या नोट्सच काढून घ्यायचे आहे. आता लोकसंख्येमध्ये आता जर आपण मागे जर बघितले ना, कंबाईनला जे प्रश्न आले, लोकसंख्या धोरणवर जास्त प्रश्न आलेले, त्याच्यानंतर माल्थसचा सिद्धांत याच्यावर काही प्रश्न आलेले आहे. ओके. म्हणजे असे म्हणजे तुम्ही काय करायचंय, तुम्हाला सिंपल सांगतो. जर भूगोलमध्ये पण लोकसंख्या आहे आणि अर्थशास्त्रामध्ये पण लोकसंख्या आहे, तर लोकसंख्येचे अगोदरच नोट्स बाजूला काढून ठेवा आणि त्यांना त्यांना सारखं सारखं काय करत चला, रिवाइज करत चला. 8वा टॉपिक असतो, येतो प्रश्न याच्यावर, कधी येतो एखादा एक प्रश्न कव्हर होतो. पण कंबाईनला आलेला आहे राष्ट्रीय लोकसंख्या धोरणवर आलेला होता प्रश्न. ठीक आहे. 9व्या नंबरचा जो टॉपिक आहे राष्ट्रीय उत्पन्न, नॅशनल इन्कम, विचारला जातो परीक्षेला. आतापर्यंत राष्ट्रीय उत्पन्न समिती विचारली गेलेली, ती समितीची स्थापना कधी झाली, काय झाली, सगळी इन्फॉर्मेशन. मग राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मग आता सध्या जर आपण बघितलं ग्रीन इकॉनॉमी, ऑरेंज इकॉनॉमी ही एक नवीन एक कन्सेप्ट आहे. या सगळ्या याच्यामध्ये करंट रिलेव्हन्स याला पण देता येतो. त्यामुळे 9 नंबरचा जो टॉपिक आहे तो पण आपल्यासाठी काय आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता आर्थिक सुधारणा, टॉपिक क्रमांक 10. ओके. थोडक्यात एलपीजी पॉलिसी. कोणती पॉलिसी? एलपीजी. उखाजा धोरण. कोणतं धोरण? उखाजा धोरण. ओके. 1991. मग काय आहे, स्पेशल एक टॉपिक आहे, पूर्णपणे कव्हर करता येईल, प्रश्न कव्हर होतो याच्यावर. हा म्हणजे जी न्यू इकॉनॉमिक पॉलिसी म्हणजे एलपीजी जे धोरण आहे याची म्हणजे तुम्हाला सापडायलाच हा टॉपिक सर्वाधिक व्यवस्थित करून ठेवा. पण मी जे क्रम मांडलेले आहे सर्वात जास्त पासून तर सर्वात कमी असा क्रम मांडलेला आहे. त्याच्यानंतर 11 नंबरचा टॉपिक मी ऑलरेडी डिस्कस केला ना तुमच्यासोबत, की टोटल आपले किती टॉपिक आहे, 11 टॉपिक आहे. हे जेवढे पण टॉपिक झाले म्हणजे टोटल किती टॉपिक, 10 टॉपिक करायचे तुम्हाला. राईट ना. मग या 10 टॉपिकशी रिलेटेड जेवढ्या पण आर्थिक घडामोडी आहे या सगळ्यांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. म्हणजे करंटचा अभ्यास आहे हा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही समजा एखादं मॅगझिन करताय, करंट अफेअरचा अभ्यास करताय, ज्यावेळेस तुम्हाला तिथं आर्थिक घडामोडींचा अभ्यास येईल, म्हणजे इकॉनॉमिकशी संबंधित, लगेच तो राईट डाऊन करून ठेवा. आणि याच्यामध्ये आणखी एक सर्वात महत्वाचा आर्थिक सर्वेक्षण अहवालवर पण प्रश्न येतो. ते करंट इयरनुसार येत असतो. मग आपण कोणते कोणते टॉपिक बघितले ते बघून घेऊ आपण एकदम, जे अति महत्वाचे. ओके. सार्वजनिक वित्त सर्वात महत्वाचा टॉपिक आहे. सेकंड आहे बँकिंग. थर्ड आहे आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना. काय डिस्कस करायचं मी ते तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये. त्याच्यानंतर कृषी उद्योग व सेवा क्षेत्र, सेक्टर्स ऑफ इकॉनॉमी. त्याच्यानंतर योजना, धोरण, कार्यक्रम समिती, हा पण करंट रिलेव्हंटच आहे प्रश्न. म्हणजे स्टार्टअप योजना काय असते काय नाही हे सगळे याच्यामध्ये कव्हर झालेलं आहे. 25चा जर तुम्ही बघितलं, स्टार्टअप योजनेवर प्रश्न आलेला होता, बघून घ्या तुम्ही. दारिद्र्य व बेरोजगारी डिस्कस केलं मी तुमच्यासोबत, याच्यावर काय काय प्रश्न कव्हर होता आणि काय काय नाही. राईट. त्याच्यानंतर भारताचा परकीय व्यापार, लोकसंख्या, राष्ट्रीय उत्पन्न, आर्थिक सुधारणा, आर्थिक घडामोडी यासारखे टॉपिक कव्हर होतात. आता ठीक आहे, मी सांगितले तुम्हाला टोटल 11 टॉपिक. मग आता आपण काय केलेलं आहे, जी कंबाईन ग्रुप बी आणि सी 2025ला जी झालेली आहे त्याच्यामध्ये कसे प्रश्न येऊन गेलेले ते बघा तुम्ही. आता याच्यातून तुम्हाला बरीचशी आयडिया येऊन जाईल. म्हणजे मी फक्त ढोबळ मानाने सांगत नाहीये. हा, पण ते सुरू करायच्या अगोदर जे तुम्हाला कमी अधिक प्रमाणात टॉपिक जे करायचे आहे ते टॉपिक कोणकोणते, व्यापार तोल व व्यवहार तोले हे एकदा एक नजरे घालून टाका तुम्ही. आंतरराष्ट्रीय वित्तीय संघटना, IMF, वर्ल्ड बँक वगैरे हे सगळे याच्यामध्ये कव्हर होणार आहे. मानव विकास अहवाल. ऍक्च्युली मानव विकास अहवाल बद्दल तुम्ही माहिती काढून घ्या आणि याची करंट इन्फॉर्मेशन काढून घ्या. म्हणजे मानव विकास अहवाल मध्ये कोणता कंट्री फर्स्टला आहे, भारताचा कितवा क्रमांक आहे आणि भारताचा निर्देशांकाचा जो हे आहे म्हणजे रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये भारताचं स्थान कितवं आहे, ते सगळं याच्यामध्ये कव्हर करा. हा थोडा करंट रिलेव्हंट टॉपिक आहे. ठीक आहे. मग आता मी जे तुम्हाला सांगितलं की हे जे मी तुम्हाला 11 टॉपिक दिलेले, या 11 टॉपिक मध्ये कोणते कोणते विषय कसे कव्हर झालेले आणि मी तुम्हाला जी मांडणी करताना सुरुवातीला काय सांगितलं, सर्वाधिक मार्कांपासून ते सर्वात कमी मार्कांपर्यंत कसे टॉपिक आलेले. आता मी इथे ना विश्लेषण केलेलं आहे थोडक्यात. गट ब 2025 आणि गट क 2025 टॉपिकला कसे कसे प्रश्न आले. जर इथे तुम्ही जर बघताय सार्वजनिक वित्त मध्ये बघताय, सार्वजनिक वित्त. ओके. गट ब ला किती प्रश्न आलेले त्या परीक्षेला, त्याच परीक्षेला गट ब ला एकूण 5 प्रश्न आलेले. पहिले गट ब मी हे करतो मी, मग नंतर गट क घेऊ. सार्वजनिक वित्तावर 5 प्रश्न आलेले 2025च्या. क्वेश्चन पेपर काढा, चेक करा. बँकिंगला किती प्रश्न आलेले, 5. म्हणजे थोडक्यात पहिल्या 2 टॉपिकवरच किती प्रश्न आहे, 10 प्रश्न आहे. आणि टोटल प्रिलिम्सला किती प्रश्न विचारले जातात, 15 प्रश्न विचारले जात आहे. राईट.
मग आर्थिक नियोजनावर तर काही प्रश्न येऊन नाही गेला 25ला. उद्योग क्षेत्र, कृषी क्षेत्र आणि सेवा क्षेत्रावर एक प्रश्न आहे. यस, ओके. योजना, धोरण, करंट रिलेव्हन्स बोललेलो होतो. किती प्रश्न आहे? 2 प्रश्न दिसत आहे आपल्याला, राईट. त्याच्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न एक प्रश्न आहे. आर्थिक घडामोडीशी संबंधित एक प्रश्न आहे. हे व्हॅरिएशन्स होतात, कधी कधी 15ही होतात, 16ही होतात. ओके. म्हणजे गट ब मध्ये तुम्ही याच्यामधून हे कंक्लुजन काढायचं की आपल्याला सर्वाधिक कोणत्या टॉपिकवर भर द्यायचा आहे. सार्वजनिक वित्त आणि बँकिंग हे लक्षात असू द्या. गट क आपण अनालिसिस करू. गट क मध्ये सार्वजनिक वित्तावर 4 प्रश्न दिसत आहे आपल्याला. किती प्रश्न आहे? 4. बँकिंगवर 2 प्रश्न दिसत आहे, म्हणजे 6 मार्क तर इथेच कव्हर होऊन गेले. त्याच्यानंतर आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजनेवर किती प्रश्न आहे? 2 प्रश्न आहे. त्याच्यानंतर सेक्टर्स ऑफ इकॉनॉमीवर किती आहे? 2 प्रश्न आहे. ओके. योजना, धोरण, कार्यक्रम समिती, करंट रिलेव्हन्स 3 प्रश्न आहे. ओके. त्याच्यानंतर दारिद्र्य व बेरोजगारीवर 1 प्रश्न आहे. आणि इथे जो आपण बघतोय लोकसंख्याला किती प्रश्न आहे? 2 प्रश्न आहे. आपण असं अनालिसिस जर प्रॉपरली केलं की यानुसार म्हणजे मी तुम्हाला एकदम रेडी करून दिलेलं आहे की तुम्हाला कोणते टॉपिक कव्हर करायचे आणि कोणते टॉपिकवर फोकस करायचा आहे. 11 टॉपिक करा. हे 11 टॉपिक जर तुम्ही प्रॉपर करताय तर तुमचे 12 ते 13 मार्क हे 100% फिक्स होत आहे. थँक्यू.